जय हिंद विद्यार्थी मित्रांनो 10वी पास जर तुम्ही असाल किंवा तुम्ही ITI केलं असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे 2025 मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये 32,000 अजून या जागा वाढतील असा अंदाज आहे। शॉर्ट नोटीसमध्ये 32,000 प्लस जागा ज्या आहेत ते तुमच्यासाठी आता 2025 मध्ये भारतीय रेल्वे किंवा मिनिस्ट्री ऑफ रेल्वे जी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी नोकरी आहे ती तुमच्या हातात असू शकते। तर फॉर्म कधी भरायचा, कसा भरायचा, फीस किती असेल, परीक्षा पद्धत काय असते, तुम्हाला या रेल्वे ग्रुप डी मध्ये जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आपला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण विश्लेषण जे आहे ते तुम्हाला समजून जाईल। 2018च्या भरतीमध्ये ग्रुप डी मध्ये अजूनही त्या विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत ते आपले विद्यार्थी जे आहेत त्यांचा अनुभव सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतील। आणि जे विद्यार्थी रेल्वेमध्ये जे इच्छुक आहेत, ज्यांना रेल्वेमध्ये जॉब करायचा आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे किंवा त्यांचं जे पदवी आहे ती चांगल्या उत्तीर्ण जेव्हा ते असतात आणि ते ग्रुप डी मध्ये जेव्हा त्यांचं सिलेक्शन होतं तेव्हा त्यांचं प्रमोशन जे आहे ते कसं होतं ते सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। आणि ITI पास असतील किंवा 10वी पास असतील, त्या 10वी पाससाठी किती जागा आहेत, प्लस ITI पास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी किती जागा आहेत, प्लस अजून काय काय पद्धती आहेत ते आपण संपूर्ण डिस्कशन करणार आहोत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट नोटीस म्हणजे अजून डिटेल नोटीस आलेली नाहीये। शॉर्ट नोटीस जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांनी पब्लिश केलेली आहे। ज्या जागा आहेत त्या आहेत तुमच्या 32,000 अप्रॉक्स, या वाढतील असा अंदाज आहे आणि ते नक्कीच वाढतील हे तुम्ही लक्षात असू द्या। कारण जेव्हा जेव्हा जागा कमी येतात त्या विद्यार्थी आंदोलन करतात आणि मिनिस्ट्री ऑफ रेल्वे हे नक्कीच जागा काढतात। आता फॉर्म कधी भरायचा आहे तर 23 तारखेला जे आहे 23 जानेवारी म्हणजे वर्षाच्या तुमचा 2025 लागला तर 23 तारखेपासून तुमची जी आहे ती ॲड जी आहे ती सविस्तर माहिती येऊन जाईल आणि तुम्हाला तो फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। नंतर त्याची जी क्लोजिंग डेट असणार आहे ती 22/2/2025 रोजी असणार आहे। तुम्हाला माहितीच असेल की इनिशियल पे ग्रेड जो आहे त्याचा 18,000 आहे। इन हँड सॅलरी जी आहे ती खूप चांगली मिळते। वय जे आहे ते 18 ते 36 वय मर्यादित तुमची असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे संपूर्ण जी नोटीस आहे ती शॉर्ट नोटीस आहे आणि शॉर्ट नोटीस रिलीज करून त्यांनी आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते त्यांनी देऊन दिलेलं आहे आणि आपली जी डिटेल जी आहे ती डिटेल अजून येणार आहे। ती डिटेल आपण सुद्धा डिस्कशन करणार आहोत जेव्हा ती येईल। फीज जी आहे ती तुमची ओपनसाठी 500 रुपये असणार आहे आणि ही फी जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती रिटर्न येते। म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम देतात, एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला 400 रुपये जे आहे ते तुमचे अकाउंटमध्ये रिटर्न केलेले जातात, म्हणजे रिफंड केलेले जातात। 250 रुपये जे आहे म्हणजे 250 रुपये ते संपूर्ण SC ST PWD फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन या संपूर्ण विद्यार्थ्यांना ती फी असणार आहे आणि ही फी सुद्धा रिफंड होते। म्हणजे तुमची एक्झाम जी आहे ती फक्त 100 रुपयामध्ये ओपनसाठी असणार आहे आणि 0 रुपये म्हणजे तुमची SC ST PWD इकॉनॉमिकल विकर सेक्शन असे जे असणार आहेत, मायनॉरिटी असतील, सगळ्यांसाठी 250 रुपये इतकी म्हणजे 250 इतकी फीज असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे असं की संपूर्ण ज्या डिस्कशन म्हणजे इलिजिबल जे आहेत ते इलिजिबल क्रायटेरिया आपण पाहून घेऊयात आणि जेव्हा ती डिटेलमध्ये येईल तेव्हा आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। आता डिटेलसाठी जी आहे ती पॅरा 16.1 आणि 16.2 जी आहे ती CN म्हणजे जेव्हा जाहिरात येईल तेव्हा जाहिरातीमध्ये ते पॅरा दिलेले असतील आणि त्या संपूर्ण डिस्कशन किंवा जे संपूर्ण आपली इलिजिबल क्रायटेरिया असतील, 10वी साठी किती असतील, 10वी प्लस ITI साठी किती असतील, अशा संपूर्ण जागा ज्या आहेत, PWD साठी किती असतील, ओपनसाठी किती असतील, कोणत्या रिजनमध्ये व्यवस्थित जागा असतील, तुम्ही व्यवस्थित विचार करूनच फॉर्म भरायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, घाई करायची नाहीये। आले फॉर्म म्हणजे लगेच भरू नका, व्यवस्थित डिस्कशन करा, व्यवस्थित कट ऑफ बघा, कुठे कट ऑफ जास्त लागतो, कुठे जागांचा काय रेशो असतो, कुठे जागा कमी असतात, कुठे विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन जास्त असतं, संपूर्ण विचार करूनच फॉर्म भरायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो। जेव्हा संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात येईल तेव्हा मी ती तुमच्यासोबत डिस्कशन करेल आणि किती जागा 10वी प्लससाठी आहेत आणि किती जागा 10वी प्लस ITI साठी आहेत, संपूर्ण गोष्टीचा आपल्याला तेव्हा आढावा आपल्याला घेता येईल। चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची रजा घेतो। जय हिंद।